माया, तुझं राधिका वहिनींशी काही बोलणं झालंय का? हो, मी बोलले तिच्याशी. मग तू त्यांना काही समजावलंस का? मी लाख समजावेन श्रेयस, पण तिने ऐकायला हवं ना. नेमके बाबाही इकडे नाही आहेत. ते इथे असते तर वहिनी त्यांचं नक्कीच ऐकलं असतं. नाही श्रेयस, आता मी कोणाचंही ऐकणार नाही. हे पा, आतापर्यंत माझ्या प्रत्येक लढाईत तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर होता, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. गुरुनाथच्या बाबतीत तर होतातच होता, पण आता ही लढाई माझी आहे. माझी मला एकटीला लढू द्या प्लीज. एकटीची लढाई? मग वहिनी आम्ही काय करायचं? आम्ही काय नुसतं असं स्वस्तच बसून राहायचं का वहिनी? मी असं कुठे म्हणते. हे पा, आपण या गावामध्ये येऊन एक काम सुरू केलंय आणि ही पण एक लढाईच आहे ना. मी सगळ्यांनी मिळून हे काम पुढे न्यायचंय. हे काम पूर्ण होताना पाहायचं. आतापर्यंत हे सगळं आपलं स्वप्न होतं, आता ते आपण इथल्या बायकांच्या मनामध्ये जागवलंय ना. झालं तर मला हे स्वप्न पूर्ण झालेलं पाहिजे बस. पण वहिनी, तुमच्या मनात नेमकं काय ते तरी सांगा. जोपर्यंत गुरुनाथ सुभेदार आणि त्यांची जी प्रवृत्ती ना, त्याचा जोपर्यंत मी निकाल लावत नाही ना, तोपर्यंत मी परत नाही येणार. हे पहा आनंद भाऊजी, तुम्हाला असं वाटत असेल, पण यांच्या अशा वागण्यामुळे मी अजिबात इमोशनली खचलेली नाहीये. उलट पेटून उठले. काय वागले हे? स्वतःच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून मी बदललोय असं म्हणताय, शपथ घेताय. त्यांना अजून एक संधी हवी नाही. मला माहिती नाही कसे ते. त्यांना असं वाटतंय की मी या सगळ्या भूलथापांना फसेन. त्यांना असं वाटतंय की मला पटलंय यांचं माझ्यावरती प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय यांना कधी कळणारच नाही. मी केलंय यांच्यावरती प्रेम. जेव्हा यांनी मला घरातनं बाहेर काढलं ना, तेव्हा मला वाटत होतं की हे कधीतरी परत येतील, मला घरी घेऊन जातील. पण नाही आले हे परत. मला नाही नेलं यांनी घरी. मग मी समजून घेतलं की नाही येणार आहे ते. मी सत्य स्वीकारलं ना. मला कळलं यांना मी नाही, शन्या आवडते. सगळं स्वीकारलं मी. मग त्यानंतर शन्या बरोबर राहायला लागले. मला असं वाटलं हे सुखात आहेत, पण ते नाही. शन्यानंतर यांना माया आवडायला लागली. मग माया बरोबर राहायला लागले. आधी शन्या हवी म्हणून मला त्रास दिला, आणि आता माया हवी म्हणून शन्याला त्रास दिला. आणि आता तर काय, दोघी नको आहेत त्यांना. आता त्यांना मी परत हवी आहे. कशासाठी? कारण मी सुखी आहे ना सौमित्र बरोबर. माझं सुख बघवत नाहीये त्यांना. त्यांना मला हरलेलं बघायचं. त्यांना माहितीये सौमित्र आणि अथर्व माझे वीक पॉइंट आहेत, म्हणून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मला धमक्या देत होते सौमित्राला मारेन म्हणून, आणि मी सुद्धा ते सांगतील तसं वागायला सुरुवात केली. बरं झालं बाबा आले म्हणून त्यांचा हा प्लॅन फसला. खरं सांगू का, या सगळ्यामध्ये ना फक्त त्यांची चूक नाहीये, चूक माझी सुद्धा आहे. या माणसाला ओळखायला चुकले मी. जो माणूस आपल्या आई वडिलांचा चांगला मुलगा होऊ शकत नाही, आपल्या मुलाचा बाप होऊ शकत नाही, एवढंच काय 2-2 लग्न करून सुद्धा चांगला नवरा होऊ शकत नाही, तो माणूस कुणाचाच नसतो. खरं सांगायचं तर या माणसाला जगण्याचाच अधिकार नाही. म्हणून मी ठरवलं या प्रकरणाचा सोक्षमोक्षच लावायचा. काय व्हायचं ते होऊन जाऊ. एक घाव 2 तुकडे.
सौमित्र अरे सम्या अगदी वेळेवर आलेला आहे. मी वेळेवरच येतो बाई. राधिकाला आता तूच समजावू शकतोस. तू आता आला नसतास ना तर मी तुला फोन करून बोलवलं असतं इकडे. एवढं काय झालंय? गुरु वेडेपणाचं नाटक करत होता आणि ते सगळ्यांना कळलं. इनफॅक्ट ही गोष्ट बाबांना सुद्धा समजली. मग बाबांनीच त्यामुळे प्लीज तूच समजाव तिला. हे बघ राधा, हे बघ, ऐक ऐक. ऐक सौमित्र, ही लढाई माझी आहे, मला लढ. तू मला स्वीकारलंयस ना, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता नको. आता मला जे काय करायचं ते करू दे प्लीज. तू जरा शांतपणे ऐकशील का? पण 2 मिनिटं दे मला. हे बघ, मी आत्ता काही एकटा आलो नाहीये. माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती आली आणि ही जी काय तू लढाई वगैरे म्हणतेस तुझी, मला असं वाटतं त्या व्यक्तीचा तेवढाच सहभाग आहे त्या लढाईत आणि हक्क सुद्धा आहे. आणि मला खात्री आहे की तू त्या व्यक्तीचं नक्की ऐकशील. तू कोणाबद्दल बोलतोस? काय कुत्रा आहे का? नीट बोल, नीट. माझा आवाज कसा होता? कसा होता? राज, कशी आहेस तू? छान आहे. आणि काय चाललंय ग? मी बाहेर ना ऐकत होते. काय चालू आहे? माझी लढाई, माझी लढाई. मान्य आहे, सुरुवातीला तुझीच लढाई होती, पण नंतर आपल्या दोघींची पण होती ना. आपला शत्रू पडला होता तेव्हा, पण आता तो परत उभा राहिलाय. बट आता फक्त आपण दोघीच नाही होत, आता ही पण आली आहे ना आपल्यात. त्यामुळे आता आपल्या तिघींची लढाई आहे. ओके, अँड नाउ विल मेक शुअर की गुरुनाथ सुभेदार परत कधीच उभा राहणार नाही. Done. एक मिनिट. What's wrong, शनाया? Is everything okay? का हसतेस तू? काही नाही, कुठे काय काहीच नाही. शन्या, माया, काय करताय तुम्ही? आपण इथे कशासाठी आलोय? काय बोलताय तुम्ही? का भांडताय? एक्झॅक्टली तेच म्हणायचंय मला. शनाया, एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ शी बोलतेस तू, एवढं लक्षात असू दे. ठीक आहे? सब्जेक्ट गॅरी आहे, ठीक आहे, त्याच्यावर फोकस करूया आपण आता. झालंय का तुमचं बोलणं? आपल्याला प्लॅन करायचा आहे, नेमकं यानंतर काय करायचं हे ठरवायचंय. तुम्ही काय बोलत बसलाय? राधिका, मला असं वाटतं आपण आपल्या या मिशन मध्ये सॅमीला सुद्धा सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण त्याच्या डोक्यातनं खूप प्रोडक्टिव्ह आयडियाज येतात आणि आपल्याला त्याची हेल्पच होईल. तू त्याच्या आयडिया बद्दल मला सांगूच नको. आम्ही दोघं जेव्हाही एकत्र असतो ना तेव्हा काय तू मला सांगणार आहेस? तुमची फ्रेंडशिप ना शनाया ही आत्ताची आहे. आमची फ्रेंडशिप खूप जुनी आहे. फ्रेंडशिप मध्ये ना क्वालिटी महत्वाची असते, क्वांटिटी वगैरे नाही. म्हणजे कोक्या स्वतः अतरंगी असेल किंवा मस्ती करत असेल, पण मी जेव्हा त्याच्या सोबत असते ना तेव्हा त्याच्या मस्तीला असं जरा फ्लेवर येतो. ठीक आहे, माझ्याशिवाय काही होणार नाही. आणि तू तर काही बोलूच नको. मी आणि बोक्याने तुला आणि गॅरीला किती छळलंय ते आठवत आहे ना? हो, ऑफकोर्स आठवत आहे. ते दिवाळीतलं प्रकरण कळलं होतं मला सामीकडून. माझ्या घराबाहेर तुम्ही रात्री फटाके फोडले होते, राईट? खिडकीत ना आत येऊन तुझ्या बेड खाली पण बॉम्ब लावला असता. तुला माहितीये का, एकच गोष्ट नाही केली आहे आम्ही. ते फक्त ट्रेलर होतं, अजून बऱ्याच गोष्टी केल्यात आम्ही खरं तर. गॉड, माया, काय आठवतेस? काय काय चाललंय तुमचं? आपण कशासाठी जमलो इथे? राधिका, एक मिनिट. ती बघ ना, एक एक गोष्टी रिव्हील करत चालली आहे. मला कळायलाच हवं माझ्या बाबतीत काय काय केलं तुम्ही. बरं ठीक आहे फाईन. ऐक मला सांग, तुला तुझी आणि गॅरीची डेट आठवते? हो गॉड शनाया, म्हणजे तू माझ्या ग्रँडमाने दिलेली रिंग तू फेकली होतीस ती? एक मिनिट. आता मी जे काही सांगते ना ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या. हे बघा, आतापर्यंत तुम्ही एकमेकींना पाण्यात पाहत होतात कारण ती परिस्थिती वेगळी होती. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये गुरुनाथ होता आणि त्यामुळे हे असं सगळं घडत होतं. पण आता ते नाही आहेत आपल्या आयुष्यात. झालं ना, आता प्रश्नच संपला. हे बघ, आता त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे, ते म्हणजे मला सुखानं जगून न दे. आणि ते करताय. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ही लढाई माझी आहे,
माझी मला लढू द्या. अजिबात नाही हा. नाही अगं पण अरे या समजव ना गईला, तुला का कळत नाहीये? तेव्हा जसं मी मायाला 4 गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करते ना, तसं मी तुलाही तुझ्याबद्दल आता 4 गोष्टी सांगणार आहे. तो शत्रूशी छान कसं वागायचं ना, हे तू सांगितलंयस मला. त्या मायाला तर मी काहीच त्रास नाही दिलाय जेवढा त्रास मी तुला दिलाय. पण तू काय केलंस, तू नेहमी चांगली वागलीस माझ्याशी. लोक मला वेडं म्हणत असताना फक्त तूच होतीस जे मला हुशार म्हणाले. तूच सांगितलं माझ्यात काहीतरी 4 वेगळे गुण आहेत जे कदाचित मला तेव्हा माहिती पण नव्हते. तुझ्या कंपनीचं CEO केलंस तू मला. कुणाल परत आला तर माझं लग्न लावून दिलं. माझं अख्खं आयुष्य तू घडवलंय, ते कळतंय का तुला? राधिका, आता आम्ही तुझं काही ऐकणार नाही. तू आता फक्त आणि फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. गुरुचं काय करायचं ते आम्ही बघतो, ठीक आहे? हा हा, म्हणजे माझी आयडिया रेडी आहे सगळी. पण ऐक ना, यावेळेस ना बोक्याला नको इन्व्हॉल्व्ह करूया. का? नाही, मला असं वाटतंय की जे काय आपल्याला शेवटची वाट लावायची आहे ना गुरुनाथची, ते फक्त आपण मुलींनी मिळून करायचं. डन. म्हणजे त्याला कळलं तर पाहिजे ना फिमेल पॉवर काय असते ते. हो, पण आता करायचंय काय? तू कपलीच आहे ग. गॅरी सुधारेल अशी अपेक्षा आपण सतत करत राहिलो. आणि याच गोष्टीचा तो सतत फायदा घेत राहील. नाही, पण आता आपल्याला कळून चुकलंय ना, गुरुनाथ सुभेदार हा प्राणी कधीच चेंज होणार नाहीये. आणि आता त्याला असा धडा शिकवायचा ना की तो आपल्या तिघींकडे परत कधी पाहणारच नाही. करेक्ट बोलतेस. मी तर म्हणते त्याच्या आयुष्यात ना 4थी मुलगी आणि त्याचं लग्नच लावून टाकू. हे काय बोलतेस तू माया? म्हणजे आपलं आयुष्य सुधारण्यासाठी आपण एका मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं? बरं, मग आता काय करायचं ते तूच सांग. मुळात हे असं कुणाबरोबर लग्न लावून देणं ही कॉन्सेप्टच मला पटत नाही. या माणसाचं लग्न होणं अशक्यच आहे. हा माणूस ना संसार नीट करू शकत, ना स्वतःच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहू शकत. खरं सांगायचं ना तर माणूस म्हणून हे कोणतंही नातं नीट निभावूच शकत नाही. ना कुठल्या आई वडिलांचा चांगला मुलगा होणं, ना कुठल्या मुलाचा चांगला बाप होणं. आणि हेच त्यांना नीट पटवून द्यायचं. म्हणजे आपण पुन्हा सगळं तेच करायचं, पण त्याला काही करणारच नाहीये ना. नाही, मग काय करायचं म्हणतेस तू? पण स्वतः चुकतोय हे त्याला कळायला हवं ना. त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे ते. पण असं समजून घेणं हा त्यांचा स्वभावच नाहीये ना. स्वभाव नसला तरी माझ्याकडे एक आयडिया आहे. अरे वा, बोल ना, काय आयडिया आहे? एक काम कर ना, फोन काढ ना तुझा, एक नाव सर्च करूया आपण. ओके, बोल. काय सर्च करायला सांगते? थांब थांब सांगते तुला. इकडे अरे काय झालंय? काय तू समजा ना यशान्याला. काय काय तिने काय केलं आता? काहीतरी प्लॅन करत राहते, मला खोटं बोलायला सांगते. आणि आता मला अजिबात कोणाशी खोटं बोलायचं नाहीये. जे काय बोलायचं ते मला स्पष्ट बोलायचं, मोकळं व्हायचं. आता 1 मिनिट जर शांत होशील का? तुमचं काय प्लॅन ठरलंय हेही मला माहिती नाही. मी काय रिॲक्ट होणार एकदम? आता काहीही प्लॅन झालेला नाहीये, पण म्हणूनच मी तुला सांगते, मला त्या माणसाचं नावही घ्यायचं नाहीये. तो माणूस मला माझ्या समोर नकोय. ओके ठीक आहे जरा शांत होशील का? मला माहितीये तुझी जरा वेगळी चिडचिड चालली आहे, पण सॉरी राधा, म्हणजे एक विचारू का तुला? म्हणजे कधीपासून माझ्या ते डोक्यात फिरतंय, म्हणजे मगाशी जे काय ऐकलं मी तेव्हापासून माझ्या डोक्यात ते सतत विचार येत आहेत. आणि तुला माहिती आहे माझा स्वभाव, माझ्या डोक्यात जे येते ते बोलल्याशिवाय मला चैन नाही पडत. बोल ना. नाही, गुरु तुला असं म्हणत होता की त्याला सगळं आधीसारखं व्हायला हवंय. जर खरंच तसं घडलं तर गुरुला त्याची फॅमिली परत मिळेल. म्हणजे तुमच्या तिघांची फॅमिली परत एकत्र येईल. अथर्वला त्याचा बाबा मिळेल आणि कायम त्याच्या बरोबर असेल ना तो. तर ते अथर्वच्या आनंदासाठी म्हण किंवा अजून कशासाठी म्हण, तुला परत गुरुच्या आयुष्यात जायचंय का? काय बोलतोस? हे बघ, तू वेगळे अर्थ काढू नकोस प्लीज. मी फक्त अथर्वच्या आनंदाचा विचार करून तुला हे सगळं म्हणतोय. आणि मला तू आनंदी असायला हवीस बस. मी आनंदी असावं असं तुला वाटत असताना तू मला हा प्रश्न विचारतोयस? राधा तसं नाही. मग अजूनही मी या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे का? हो, कारण अथर्वच्या आनंदासाठी मी विचारतोय. तो सर्वात जास्त महत्वाचा आहे ना राधा. पण अथर्वलाही कळतं ना त्याची आई कोणाबरोबर जास्त आनंदात असू शकते. आणि हे बघ सौमित्र, मी आता तुला जे सांगते ना त्यामुळे तुलाही पटेल की तुझं अथर्वच्या आयुष्यात असणं किती गरजेचं. कोणत्याही मुलाची वाढ होत असताना त्याच्या आसपास एक
चांगलं वातावरण असणं गरजेचं असतं ना. नात्यामध्ये एक मोकळेपणा हवा, तेव्हा त्या मुलाची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि म्हणून मला तू माझ्या बरोबर हवायस. मला माहितीये की तू त्याचा कागदोपत्री बाबा नाहीयेस, पण एक ना एक दिवस असा येईल तो तुला बाबा म्हणून स्वीकारेल. तो जेव्हा आपल्या दोघांना घरामध्ये वावरताना बघेल, एकमेकांशी वागताना बघेल ना, तेव्हा त्याला कळेल की नवरा बायकोंचं नातं काय असतं. जेव्हा तो तुला आणि आनंद भाऊजींना बघेल तेव्हा त्याला कळेल मैत्री म्हणजे काय असतं. तुला आणि शनायाला बघितल्यानंतर त्याला हे सुद्धा कळेल की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असू शकतं. आणि त्याला हेही कळलं पाहिजे की प्रत्येक वेळेला नातं रक्ताचंच असलं पाहिजे असं नाही. मानलेलं नातं सुद्धा त्यापेक्षा कितीतरी चांगलं असू शकतं. तुझ्यात आणि जेनीमध्ये जे भावा बहिणीचं नातं आहे ना, त्यामुळे लक्षात येईल त्याच्या, हो की नाही. आणि हे सगळं गुरुनाथ सोबत कधीच घडणार नाही. यासाठी तू त्याच्या आयुष्यात असलंच पाहिजे. आणि भासा, आता हे असं परत कधीच बोलायचं नाही. असं बोललास तर याद राहा, कारण माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी तयार आहे. हा, खरंच? खरंच तयार आहेस ना? हो नक्की, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी तयार आहे. काय केलंस तू? हे बघ, तुला काय वाटलं शनाया? म्हणजे तू मला कितीही प्लॅन पासून बाजूला ठेवलं ना तरी माझ्या मदतीशिवाय तुझं काही होऊ शकत नाही. ए प्लीज, आयडिया शेवटी माझी आहे, ठीक आहे? आणि फक्त फिमेल्स एक्झिक्यूट करणार आहे. एक मिनिट, हे सगळं मला कळलंय, पण नेमकी आयडिया काय ते तर सांग. एक मिनिट सौमित्र, मी विसरणार त्याआधी तू मला सांग, काय ना ही शनायाने ना गुरुच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंडची नावं काढून टाकली आहेत. त्याच्यात 3 नावं नाही जे फक्त मला माहिती आहेत, ते आपल्या कॉलेज मधली आहेत. आणि ते तुम्हाला कोणालाच माहित नाही. ती ना एक ती आहे आपल्या कॉलेजमध्ये, तुला आठवतं ती बॅडमिंटन खेळायची, ती बॉबकट, सगळ्या मुलांना पण हरवायची. संपदा देशमुख. ओ येस, SD संपदा देशमुख. येस, करेक्ट आहे, तीच. तिचं काय तिच्या बरोबर अफेअर होतं? फक्त तिच्याशी काय, म्हणजे तुमच्याशी अफेअर होतो तेव्हा असं बाकी 3 मुली होत्या ज्यांच्याशी त्याचं अफेअर होतं. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तो कसं सांगणार, तेव्हा तो वयच तसा होता की काय कोणी असं. माझ्याच बाबतीत तुम्ही घ्या ना, मी तर तेव्हा म्हणजे काय कुठला विषय कुठे नेतोयस तू? आणि आता कशाला विषयाला पाठे पडायचे तुगात? आता मुद्दा काय आहे? आयडिया. हा, हे बघ नाही, मला एक कळलं की गुरुच्या आयुष्यातल्या सगळ्या गर्लफ्रेंड्स तू जमा करतेस, पण त्यांना कॉन्टॅक्ट करून नेमकं करणार काय असते तर सांग आधी. ऐक, आपण असं करूया की त्या सगळ्या मुलींना ना एका जागेवर बोलवायचं. हॅलो साठे मॅम, बोला ना. कसं चाललंय? बरी आहेस ना? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? कुठे आहेस? मुंबईत आहेस का गावालाच आहेस अजून? नाही, आता तरी गावातच आहे. इथे फॅक्टरीचं काम सुरू करायचं होतं ना. इनफॅक्ट मी तुम्हाला फोनच करणार होते. इथे एक फंक्शन करायचं आहे, त्या संदर्भात इन्व्हाइट करायचं होतं तुम्हाला. ओके, पण त्याच्या आधी मला तुझा एक सन्मान करायचा आहे. सन्मान? तुला माहितीये ना आमच्या कुटुंबाचं फाउंडेशन आहे, एक साठे फाउंडेशन. तर त्यांच्यातर्फे आम्ही ह्या वर्षीपासून
स्त्री सन्मान पुरस्कार देण्याचं ठरवलंय आणि या वर्षीचा पहिला पुरस्कार तुला द्यावा अशी माझी इच्छा आहे. मॅम मला सॉरी, खूप आयतळायला सांगतेय तुला, पण जमव नक्की प्लीज. हो मी येईन. ओके, मग भेटूया. लुकिंग फॉरवर्ड. तुमचे पुन्हा एकदा आभार. भेटूया. चल ठेवू. मॅम ठेवते फोन. हा ओके. स्त्री सन्मान पुरस्कार, या निमित्तानं मला माझ्याही आयुष्यातल्या स्त्रियांना सन्मानित करता येईल.